राज ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट। राऊतांच्या भांडूपमधील निवासस्थानी भेट घेत तब्येतीची केली विचारपूस। 20 वर्षांनी राज ठाकरे आले, सगळे आनंदी। भेटीनंतर सुनील राऊत यांची प्रतिक्रिया। महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं मुंबईत येणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्याची मागणी। खासदार वर्षा गायकवाड यांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र। पुण्यातील कोंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला अखेर अटक। दुपारी 2 वाजता कोर्टात हजर केलं जाणार। पार्थ पवारांच्या आमेडिया कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विकली गेली। अमरसिंह पंडितांची कट रचून हत्या करण्याचा प्रयत्न। लक्ष्मण पवारांचा भाऊ त्र्यंबक पवार यांचं षडयंत्र होतं। आमदार विजयसिंह पंडित यांचा मोठा आरोप। काल पंडित यांच्या कृष्णाई कार्यालयावर 8 ते 10 जणांकडून हल्ला। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आलाय। प्रस्तावानंतरच केंद्राच्या पथकाकडून राज्यात नुकसानाची पाहणी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता। सरकारनं 27 तारखेला केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची लोकसभेत माहिती। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून 2 वेळा केंद्राकडे पाठपुरावा। 27 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला 2 प्रस्तावपत्र केंद्राला पाठवल्याची माहिती। सरकारकडून शेतकऱ्यांची फसवाफसवी सुरू। राज्य सरकारनं अद्याप केंद्राकडे प्रस्ताव पाठवला नाही। सुप्रिया सुळेंची टीका। आता कृषी मंत्र्यांचं मोठेपण, सरकारला ते वाचवत आहेत। सुप्रिया सुळेंचा शिवराज सिंह चौहानांना टोला।